ठाकरेंनी बोलवले तातडीची बैठक। थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक। कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यावर चर्चेची शक्यता। राज्यातील कामगार सेनेच्या युनिट्सची मातोश्रीवर बैठक। पुणे निर्वात जमीन घोटाळा प्रकरण शीतल तेजवानीला बावधन पोलीस ताब्यात घेण्याची माहिती। सध्या तेजवानी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी नागपुरात लागलेत बॅनर। वसई विरार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या 24व्या कार्यालयाचं उद्घाटन। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन। वर्ध्यात कुर्ती सुपर बाजारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमाला मंत्री बावनकुळे, राज्यमंत्री पंकजा भोयर उपस्थित। तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी उत्पादन वाढवलं पाहिजे, गडकरींचं वक्तव्य। नालासोपाऱ्यात शिवसेनेची संघटनात्मक बैठक। वसई विरार महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क प्रमुख आणि उपनेते रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत बैठक। मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या आमंत्रणावर बहिष्कार टाकणार, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। सरकारची मानसिकता फक्त चहा प्या, फोटो काढा, भास्कर जाधव यांची टीका। माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्याकडून डहाणू महालक्ष्मीच्या दर्शनाचं आयोजन। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बाळकृष्ण ब्रीद यांचं देवीला साकडं। यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलाव काढून महापौर, अध्यक्ष, नगरसेवक पदी नियुक्ती करा। सांगलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। अनोखी मागणी करत सरकारला दिला घरचा आहेर। पहिल्या नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत श्रीगोंद्यातील 4381 नावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रारूप मतदार यादीवर हरकत नोंदवली आहे। वर्ध्यात युरिक मॉल येथे कुर्ती सुपर बाजारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन। जिल्ह्यात स्मार्ट विलेज संकल्पनेला वेग। तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि महिला बचत गटांच्या उद्योगावर भर पडणार। मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी हेच आमचं स्वप्न। मात्र भाजपचा 2 समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव। शिवसैनिकांकडून जैन मतदारांना मारहाणीच्या आरोपावर ट्विट करत अखिल चित्रेंचं उत्तर। नागपुरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात। सरकारतर्फे आज चहापानाचं निमंत्रण। संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान रामगिरी येथे पत्रकार परिषद। यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार। शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह पार्थ पवार, जमीन घोटाळा आणि मुद्दे उपस्थित केले जाणार। दुसऱ्या दिवसापासून विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतील। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात धडकणार। 33 पेक्षा जास्त मोर्चे, 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली। आणखी मोर्चांची संख्या वाढण्याची शक्यता। जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती विभागात आवश्यक सुविधांची कमतरता। विभागातील लिफ्ट गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बंद, तर विभागात खाटांची कमतरता। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांचे, नातेवाईकांचे हाल। आम्ही दररोज 100 कबूतर आणतोय। गोरक्षकांप्रमाणे प्रत्येक वाड्यात कबूतर रक्षक तयार करत आहोत। आम्ही धर्म आस्थेशी तडजोड करणार नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरातील तोतया IAS प्रकरणात निकालाची बनावट यादी तयार करणारा दत्तात्रय शेटे अटक। दत्तात्रय शेटे 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत। आम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, प्राण्यांसाठी आम्ही मैदानात, दादर कबूतरखाना परिसरात आमरण उपोषण करणार। घरोघरी जाऊन जैन बांधवांना संघटित करणार। जैन मुनी निलेश चंद्र यांचा सरकारला अल्टिमेटम। सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचा ऊसाला प्रतिटन 3400 रुपयांची उचल द्यावी। महाराष्ट्र विकास सेनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं। शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। शाळेत केवळ 2 शिक्षक, त्यातील एका शिक्षकाच्या बदलीला ग्रामस्थांचा विरोध। वर्ध्यात पारा घसरला। तापमान 11 अंशावर। तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता। थंडी वाढल्याने नागरिक घेत आहेत शेकोटीचा सहारा। हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात थंडीचा अंदाज। पुढील आठवड्यात तापमानाचा पारा सामान्यपेक्षा 2 अंश खाली घसरणार। नागपुरात आज
8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. वर्ध्यात प्रतिष्ठित नागरिकांच्या खोट्या सह्या करत पोलीस आयुक्तांना खोटा अर्ज, खोट्या सह्या करून गावातील सामाजिक बांधिलकी बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, चिखलकर समाजाचं पोलिसांना निवेदन. प्राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझी यांसारखे परदेशी प्राणी पाहायला मिळणार. पालिकेकडून परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 प्रदर्शनी पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू. पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द. आज दिवसभरात 16 तासांचा मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांचे हाल होणार. राज्यातील 42 कारागृहात 1820 पदं रिक्त. राज्याच्या अतिरिक्त सचिव राधिका रस्तोगी यांनी नागपूर खंडपीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. पुण्यात बिबट्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन. वनविभागाच्या 40हून अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. आज एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीसाठी काम करणार. घोडबंदर महामार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेश बंदी. शनिवारी मध्यरात्रीपासून रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम सुरू. मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात. मुंबईत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार. येणारा आठवडा थंडीचा कडाका घेऊन येणार असल्याचा अंदाज. मुंबईसह राज्यात पारा 13 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता. राज्यातील शिक्षकांचं उद्या आझाद मैदानात आंदोलन. जुनी पेन्शन, टीईटी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची एल्गार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत जाणार चार्टर्ड विमानाने. नागपूर अधिवेशनासाठी वेळेत पोहोचण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास. विमानसेवेच्या वेळेतील बदलामुळे हेमंत रासनेंची खबरदारी. पुणे विमानतळावर सध्या परिस्थिती नियंत्रणात. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणे आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांसाठी आतमध्ये 200हून अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था. छत्रपती संभाजीनगरात 4 दिवसापासून विस्कळीत असलेल्या इंडिगोची विमानसेवा अखेर सुरळीत. प्रवाशांची आणि पर्यटकांची गैरसोय. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे तक्रार. इंडिगो विमानसेवेचा आमदारांना देखील फटका. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटे रद्द. इंडिगोकडून झालेला प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा. इंडिगोच्या घोळामुळे प्रवाशांना मनस्ताप. इंडिगोची सेवा पूर्ववत होते, मात्र चुकीसाठी इंडिगोवर कारवाई होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. एफडीटीएल व्यवस्थेला फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती. चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन. समितीच्या अहवालानुसार कारवाई होणार. मुरलीधर मोहोळ यांची माहिती. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना. भविष्यात अशी घटना घडणार नाही याची गांभीर्यानं दखल घेऊ. परतावा शुल्क न आकारता तिकिटांचे पैसे परत करणार. मोहोळ यांचं आश्वासन. इंडिगोच्या कामकाजात सलग 5व्या दिवशीही सुधारणा नाही. आतापर्यंत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2000 पेक्षा जास्त. सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसला. रविवारीही मोठा फटका बसण्याची शक्यता. इंडिगोची शनिवारी 800हून अधिक उड्डाणे रद्द. रविवारी रात्रीपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा. 48 तासांच्या आत प्रवाशांचे सामान परत करा. केंद्र सरकारचे इंडिगोला निर्देश. विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप. प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे तत्काळ परत करण्याचे डीजीसीएचे कंपनीला आदेश. प्रवाशांचे पैसे देण्यास आमचा प्राधान्य. इंडिगोचं स्पष्टीकरण. भारतीय रेल्वेचा एकूण 37 ट्रेनमध्ये 116 अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार. एकूण 50 विशेष फेऱ्या. इंडिगो सेवेमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरातील 7 कारखान्यात 5 लाख क्विंटल साखर उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पन्न दुप्पट. साखर उतारा आणि 7.94% नोंदवला गेलाय. तर कन्नडचा बारामती अॅग्रो कारखाना आघाडीवर आहे.
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, हळद उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट, जिल्ह्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे. वर्ध्यात संगम कपाशी लागवड प्रक्षेत्र दिन आणि जागृती मृदा दिन उत्साहात साजरा, शेतकऱ्यांना आधुनिक कपाशी तंत्रज्ञान आणि मृदा संवर्धनाबाबत मार्गदर्शन. पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात सामूहिक गीता पठणाचं आयोजन, पठणाला 5 लाख अनुयायांसह विविध राज्यातील 150 संत आणि ऋषींची उपस्थिती. गोव्यातील पबला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू. अरपोरा इथल्या बाय रोमिओ लेन या पबमध्ये सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची माहिती. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निर्देश. गोव्यातील पबमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं ट्विट करत आश्वासन. गोव्यातील पब दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर, तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. पुण्यातील वडगावात बिबट्याचा मुक्त वावर, एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना कैद. परिसरात भीतीचं वातावरण, बिबट्याला जेरबंद करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी. पालघरमध्ये विविध भागांमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्याच्या शेळ्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यातील चाळीसगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत गोदामाचं 40 लाख रुपयांचं नुकसान. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे. जळगावमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील शेकडो टन अद्रक अपघातानंतर रस्त्यावर विखुरले, तर मुंबई नागपूर हायवेवरील अहुजानगर स्टॉपजवळील ही घटना आहे. सुदैवाने चालक आणि क्लीनर दोघंही सुखरूप. जुन्नरच्या गुंजाळवाडीत शिकारीला आलेल्या बिबट्याला पाळीव कुत्र्याने पळवलंय. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.